ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही शेअर बाजार गुंतवणुकीचे रूपांतरण नफ्यात होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून सध्या ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. त्यामुळे काय होतं, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना सध्या त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 6 नंबरची कंपनी असलेल्या SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहे. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात कॉमन एक मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, एकूण मार्केटची स्थिती कशी ठरवायची, तर आपण अभ्यासक्रमात पाहिले की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा टॉप 50 विविध क्षेत्रातल्या टॉप 50 कंपन्यांचा एक निर्देशांक आहे. त्याला निफ्टी निर्देशांक असे म्हणतात. तर मित्रांनो, निफ्टी निर्देशांक म्हणजे काय असतं, तर टॉप 50 कंपन्यांच्या किमतीची सरासरी तो निर्देशांक असतो. कालच्या तुलनेत आजची किंमत काय आहे त्याच्यावरून एकूण मार्केटची स्थिती समजत असते. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 29 जानेवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 25,418 ह्या अंकावर बंद झालेला आहे. म्हणजेच आजची क्लोजिंग अंक निफ्टी निर्देशांकाचा 25,418 आहे. परंतु निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. थोडक्यात काय, तर निफ्टी निर्देशांक आज 52वी हायपासून सुमारे 955 अंक खाली आहे. म्हणजेच काय, तर निफ्टी निर्देशांक 52वी हायपासून आज सुमारे 3.66% खाली आहे. आजचे मार्केट हे एकूण निर्देशांक आजचे मार्केट हे 52वी हायपासून सुमारे 3.66% खाली आहे. मंदीच्या आसपास आपले मार्केट सध्या आहे. तर मित्रांनो, आता कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आपण आज ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे स्टेट बँक SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. तर मित्रांनो, SBI ही कंपनी बँकिंग सेक्टरमधील पब्लिक बँक सेक्टर ह्या सेक्टरमधील आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका ह्या सेक्टरमधील आहे. तर मित्रांनो, SBI ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बँक ऑफ बडोदा, PNB, युनियन बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, IOB, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक. मित्रांनो, SBI
ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 29 जानेवारी 2026 आणि आज SBI ह्या बँकेचा शेअर्स म्हणजे SBI ह्या कंपनीचा शेअर्स आज 1066 रुपये 20 पैसे ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यातील जास्तीत जास्त किती किंमत होती तो असतो 52वी हाय व कमीत कमी 13 महिन्यातील कमीत कमी किंमत किती होती तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, SBI ह्या कंपनीचा 52वी हाय किंमत जर बघितली तर ती आहे 1075 रुपये व 52वी लो किंमत जर बघितली तर ती आहे 680 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास SBI ह्या कंपनीचा एक शेअर्स 615 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास SBI ह्या कंपनीचा एक शेअर्स 279 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास SBI ह्या कंपनीचा एक शेअर्स 184 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, SBI ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल जर बघितले तर ते आज आहे 9,84,168 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवलानुसार ही आपल्या शेअर बाजारातील सुमारे 6 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर SBI ह्या कंपनीला 2025 साली 79,052 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 68,224 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 56,609 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 36,395 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 24,317 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे आत्ता सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, SBI ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात आजचे सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत म्हणजे आत्ताचे ते म्हणजे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा SBI ह्या कंपनीत 55.3% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा SBI मध्ये 24.96% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा 10.25% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण SBI ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, SBI ह्या कंपनीला 2021 साली 24,317 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 79,052 करोड रुपये झालेला आहे.
म्हणजेच त्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस वाढ झालेली आहे. त्यामुळेच SBI ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 615 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 279 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 184 रुपयाला मिळत होता, तोच SBI ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला 1066 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर SBI ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 615. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला आणि SBIमध्ये 2 वर्षापूर्वी 615 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 279 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 184 रुपये गुंतवलेले असते, तर ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला 1066 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर SBI ह्या कंपनीनं 2 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 615 रुपयाचे, 5 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 279 रुपयाचे, 10 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 184 रुपयाचे आज 1066 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजेच काय तर ह्या कंपनीनं सुमारे म्हणजे 10 वर्षात ओव्हरऑल 10 वर्षात सुमारे 5.19 पट एवढा नफा दिलेला आहे. म्हणजे आपण गुंतवलेली रक्कम 5.79 पट एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की SBI ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार सध्या घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा 55.3% म्हणजे उत्तम आहे. मित्रांनो जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ते सुमारे 55.3% म्हणजे अतिशय उत्तम आहे. म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या अतिशय उत्तम आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत वाढत्या नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. त्याची प्रमोटर होल्डिंग 50%हून अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी, युद्धाच्या बातम्या, निगेटिव्ह बातम्या ह्याच्यामुळे एकूणच मार्केट खाली आल्यामुळे उत्तम कंपनी जरी असली तरी तिचा शेअर्स खाली येत असतो, 52 खायपासून खाली येत असतो. तर ती 52 खायपासून खाली किमतीत मिळत असलेला शेअर्स ही गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुवर्ण संधी असते. म्हणजेच काय तर मित्रांनो जागतिक मार्केट हे जास्त काळ मंदीत राहत नसते, परंतु ते जेव्हा कव्हर व्हायला सुरुवात होते तेव्हा जी फंडामेंटली स्ट्रॉंग म्हणजे उत्तम कंपनी असते त्या कंपनीचे शेअर्स नवीन 52 खाय दाखवत असतात. तर मित्रांनो सध्या आता वार्षिक विश्लेषणानुसार जर पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु तिच्यात म्हणजे 52 खायपासून ती समजा 10% खाली आल्यास काही रक्कम गुंतवा, म्हणजे आपल्या पतीनुसार गुंतवा, अजून 10% खाली आल्यास अजून काही रक्कम गुंतवा. म्हणजेच काय तर प्रत्येक कमी किमतीवर त्याच्यात जर रक्कम गुंतवली आणि ती 52 खायवर गेल्यानंतर त्यात प्रॉफिट बुकिंग केले म्हणजे ते शेअर्स विकले तर बऱ्यापैकी नेट प्रॉफिट होत असतो. तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. तिच्यात वार्षिक विश्लेषणानुसार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया ही गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो आपण जे कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघाले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. म्हणजे ते केलेले आहे तर ते जे आपल्या प्लेलिस्टमध्ये सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांनी आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमधील शेअर बाजार अभ्यासक्रम हे क्रमशः व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.